आपका इंडियन हेडलाइन न्यूज नेटवर्क में स्वागत है। संपादक तुषार कमल पशिने मेरे साथ इस वीडियो में बने रहिए। नमस्कार, न्यूज हेडलाईन मध्ये आपलं स्वागत आहे। मी उपसंपादक धनंजय बळवाईक आणि आपण आलो आहोत नवनिर्वाचित नगरसेवक बाल्या उर्फ चक्रेश्वर बिसने यांच्या जाणून घेऊया यांच्याकडे प्रतिक्रिया। निवडून आले, चुरशीची लढत होती, त्या याच्यातून एका दिग्गजाला हारून ते खरे उतरले आणि आता समोरची काय रूपरेखा राहील आपली? नमस्कार, मी चक्रेश्वर बाल्या सुरेश बिसने, प्रभाग क्रमांक 5 अ गटातून मला माझ्या आई बहिणीसारख्या मतदारांनी निवडून दिलं। आधी तर मला निवडून दिलं हा माझे सौभाग्य नाही, त्यांच्या मदतीने मी निवडून आलो हा मला असं वाटतं। आणि आता तुम्ही जो म्हटलं की आपण त्याच्यावर खरं उतरू का, ज्या विश्वासाने माझ्या मतदारांनी माझ्यावर विश्वास केला त्याच विश्वासाने 100% 100 वरुंगण काही असेल तो पण मी करून दाखवेन अशी मी त्यांच्या आणि त्यांना माझी हात जोडून विनंती की त्यांनी माझ्यावर विश्वास केला आणि मी त्या विश्वासावर खरा उतरेन। आपल्या वार्डामध्ये अनेक ज्वलंत मुद्दे आहेत, तेही आता म्हणजे आता आपल्याला ते सावरवून घ्यायचे आहे आणि आपण कशा पद्धतीने ज्वलंत मुद्दे हाताळाल आणि कोणाच्या मार्गदर्शनात राहून आपण काम कराल आणि आपली समोर म्हणजे विकास म्हणजे नाल्याची आहे कामं, अनेक कामं म्हणजे आता 9 वर्षामध्ये फार बंद होती आणि प्रशासक राज सुरू होता, तर आपण काय सांगाल त्याबद्दल? बघा, गेले 2017 ते 2022 या रेझिममध्ये सर्व काम झाले, सगळ्यांनी केले नालीचे। हा ठीक, मधामध्ये जे 4 वर्ष प्रशासन होता तर त्यामध्ये काही कमी जास्त असेल त्याला पण मी पूर्ण करून देईन आणि जेवढं आणि राहिली माझा सहयोग, मला जिथे माझ्या वरिष्ठांचा सहयोग लागेल तिथे मला माझ्या वरिष्ठांचा सहयोग आहे। त्यामध्ये आमचे काका पण आहेत, प्रदीप पडोळे, आमचे फुके साहेब आहेत, त्यांचा आम्हाला सहयोग नेहमीच राहतो आणि ते आम्हाला कोणत्याच कामाला नाही म्हणत। कोणतं पण काम असं आम्ही घेऊन गेलो तर इन्स्टंट लवकरात लवकर करून देतात ते, तर मला त्याचा पण काही प्रॉब्लेम नाही आणि राहिली माझी गोष्ट तर मी त्या गोष्टीमध्ये सक्षम आहे। आपण नगरसेवक म्हणून आता पहिल्यांदा आपण नवनिर्वाचित नवीन नगरसेवक म्हणून आपली निवड झाली, आपल्या लोकांनी जनतेने निवडून दिला, आपल्याला नगरपालिकेपर्यंत आपल्याला घेऊन गेले, तर आपण काय मेसेज द्याल आपल्या? हा माझा सौभाग्य आहे की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला किंवा माझ्यावर विश्वास केलं, मी त्या विश्वासावर 100% खरा उतरेन, 100%, त्याच्यातून 1% पण कमी नाही पडू देणार। म्हणजे आपण हेच सांगताय की बाबा म्हणजे जनतेने आपल्याला जे प्रतिसाद दिला तर आपण त्या जनतेची सेवेमध्ये आपण तत्पर राहाल, 24 तास सेवा द्याल आणि जनतेचे जेव्हाही काही प्रश्न राहिले तेव्हा आपण त्यांचे प्रश्न हाताळाल। धन्यवाद बाल्या भाऊ, आपण इंडियन हेडलाईनला वेळ दिला, अमूल्य वेळ दिला, याबद्दल फार फार धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला फार फार शुभेच्छा। सगळे पत्रकार बंधू आणि न्यूज चॅनलच्या माझ्याकडून मनपूर्वक धन्यवाद। धन्यवाद भाऊ।